मित्रांनो, परवा मी माझ्या मित्रासोबत त्याच्या कारमध्ये प्रवासाला निघालो होतो काही कामाच्या निमित्ताने। गाडी जवळपास 1.5 फूट स्पीड ब्रेकरला आदळल्यानंतर उडाली आणि मी मागच्या सीटवर होतो। योगायोगाने मी अल्टीपल्टी म्हणजे थोडीशी एका पायाची मांडी घालून बसल्यामुळे आणि अंग ढिल्लं सोडून बसल्यामुळे गाडी 1.5 फूट उडाल्यामुळे मी जवळपास झटका बसला। मला कमरेला मला काही सुधरत नव्हतं। 15 दिवस मला चालता येत नव्हतं। मी अक्षरशः एकाच जागेवरती बसलो होतो। ए बाळा सायलेन्स होते चालू। मी जवळपास 15 दिवस त्रास सहन केला। कोणी सांगितलं की एक्सरे काढावा लागेल, कोणी सांगितलं सायटिकाचा प्रॉब्लेम आहे, शिर आखडलेली आहे, नस दबलेली आहे, असे बरेच प्रकार झाले। मग मी माझी सहनशीलता संपली। 15 दिवस रात्र जागून काढली, औषध घेतले, गोळ्या घेतले, 4 दिवस थांबलं। 4 दिवसाच्या नंतर पुन्हा परत तेच सुरू झालं। मग शेवटी निश्चय घेतला, औषध गोळ्यातला कंटाळलो, सगळे क्रीम लावले, तेल वेगवेगळ्या प्रकारचे तेल लावले, आयुर्वेदिक झालं, ॲलोपॅथिक झालं। शेवटी सांगितलं की हाडवैद्य कचरू बाबा मुरलीधर कछवा महाराजांकडे तुम्ही जा आणि त्यांच्याकडे जाऊन फक्त तुम्ही भेटा, मग ते तुम्हाला सांगतील। मग त्यांची अपॉइंटमेंट घेतली, फोन नंबर गावामधून घेतला आणि गोळेगाव गाठलं, कारण याच गावामध्ये माझे गुरुबंधू असतात। गुरुबंधूंनी मला सांगितलं की तुम्ही कछवा महाराजांकडे जा। मग मी त्यांच्याकडे आलो आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, मग त्याचं कारण तुम्हाला समजेल। मी 15 दिवस पायाने त्रासून गेलो होतो। एक्सरे काढ, हे काढ, या दवाखान्यात जा, त्या दवाखान्यात। एकाने तर सांगितलं की तुमचा होता नस प्रॉब्लेम झाला, तुमचं ऑपरेशनच करावं लागेल। मग त्यानंतर घाबरून जाऊन मी डायरेक्ट त्यांच्याकडे आलो। म्हणलं बघा महाराजांनी आल्यानंतर त्यांनी फक्त 10 मिनिटाची ट्रीटमेंट केली आणि 11व्या मिनिटाला मी जागेवर उभं राहिलो आणि जे 15 ते 20 दिवस जो त्रास मला झाला तो 80% जागेवरती संपला आणि 15 दिवस मी चालायला लागलो। परंतु गेल्या 8 दिवसापासून परत मला त्रास सुरू झाला आणि पायाला सूज आली। परत मग मी 1-2-3 दिवस परत तेलाचा कार्यक्रम केला, पण काही झालं नाही। मग त्यांना विचारलं की महाराज असं असं झालं, ते म्हणे या। मग आज परत त्यांचे आता शेतीचे कामं चालू आहेत, सीझन आहे, पण तरी सुद्धा त्यांना विनंती केली माझ्यासाठी या म्हणून। मग ते शेतीचे काम सोडून आज इथे आलेत, त्यांचा वेळ घेतला। मी खरं तर आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि मित्रांनो, आत्ता आल्याच्या नंतर त्यांनी आत्ता मला फक्त 10 मिनिट ट्रीटमेंट दिली आणि माझा जो पाय आखडलेला होता तो पूर्णपणे बरा झाला आणि आता मी चालतोय। हे बघा, जस्ट मला बसता येत नव्हतं, उठता येत नव्हतं आणि मी हे बघा जस्ट मी उभं राहतोय आणि चालतोय देखील। हा प्रकार आहे। तेव्हा आपलं हात मोडला असेल, पाय मोडला असेल, काही नसेचा प्रॉब्लेम असेल तर ऑपरेशन करायला जेव्हा डॉक्टरने सांगितलेला असेल तर तुमच्या वैद्यकीय सल्ला घ्या। मी तुम्हाला घेऊ नका म्हणत नाही, परंतु एकदा महाराजांकडे या। पैशाचा विषय नाहीये, आपण इच्छेनुसार आपण जी काही दक्षिणा द्यायची ती तिथं त्यांच्याकडे द्यायची आणि फक्त आशीर्वाद घ्यायचे आणि बिलकुल बरे व्हा। कारण माझा अनुभव सांगतो, 15 दिवसापासून माझा 80% कमी झाला आणि आत्ता 10 मिनिट झालेत फक्त हा व्हिडिओ करताना मी पूर्णपणे ओके। इथपर्यंत येईपर्यंत मला प्रचंड त्रास आणि वेदना झाल्या, पण मी गाव ह्यांचं कसं तरी गाठलं आणि आता ओके। माझा जो ठणक होती ठणकच थांबली डायरेक्ट। आज शिरा आखडलेल्या होत्या त्या जागेवर ताबडतोब आलेल्या आहेत मित्रांनो। धन्यवाद। एकदा निश्चितपणे महाराजांकडे या। महाराज खूप खूप धन्यवाद।